नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. म्हणजेच की आता 15 जानेवारी 2026 रोजी या राज्यातील 29 महानगरपालिका मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवरती म्हणजेच की मतदान क्षेत्रामध्ये 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. या संदर्भातील म्हणजेच की अधिसूचना आपण या ठिकाणी पाहणार आहोत की ज्यांच्यामध्ये आपण पाहू शकतो की 15 जानेवारी 2026 रोजी खालील दर्शवलेल्या म्हणजेच की महानगरपालिका निवडणूक क्षेत्रांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. ज्यामध्ये आता कोकण विभागामध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगर, मुंबई महानगरपालिका, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, निजामपूर आणि मीरा भाईंदर या महानगरपालिका, पालघर जिल्ह्यातील वसई विरार महानगरपालिका, रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिका, नाशिक विभागातील मालेगाव या 2 महानगरपालिका, अहिल्यानगर म्हणजेच की अहिल्यानगर महानगरपालिका, जळगाव महानगरपालिका, धुळे महानगरपालिका, याचप्रमाणे पुणे विभागातील पुणे आणि पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज, कुपगाव या महानगरपालिका, तर छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वाघाडा, परभणी, जालना, लातूर, अमरावती विभागातील अमरावती, अकोला याचप्रमाणे नागपूर विभागातील नागपूर आणि चंद्रपूर या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकी क्षेत्रात 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार्श्वभूमीवरती सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय, निमशासकीय कार्यालय, महामंडळ इत्यादी निदर्शनास या अधिसूचना आणावी. सार्वजनिक सुट्टी उपरोक्त नमूद करण्यात आलेले आहे. म्हणजे क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या मतदारसंघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहणार आहे. म्हणजेच की आता महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, सार्वजनिक उपक्रमांना सुट्टी लागू राहणार.